आकाशवाणी नभोनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात सादर करत आहोत नभोनाट्य शेजार धर्म पडोसी तुम कब आओगे या कमलकुमार वर्मा यांच्या मूळ हिंदी नभोनाट्याचं मराठी रूपांतर. मराठी अनुवाद अरविंद लिमये. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र. ऐकूया नभोनाट्य शेजार धर्म. अरे सुशील, आलास तू? येस माय लव्ह. बहुत खूप. स्वामी, मला खात्रीच होती माझ्या स्वप्नातला राजकुमार माझा प्रिय सखाच आलेला असणार. बेल वाजली ना तेव्हाच मी ओळखलं होतं माझा पती परमेश्वरच आलाय. बस बस, पुरे पुरे पुरे. नाही, खरंच वाटेल कुणाला तरी. होच मुळे, खरंच सांगतेय. ही बघ तर, आपल्या दोघांसाठी गरमागरम कॉफी करून झाली आहे आणि लगेच दोघांचे कपही भरत होते मी. अरे वा, कमाल आहे. पण माझा आत्ता गरम कॉफी प्यायचा मूड आहे हे तुला कसं कळलं? मी नाही सांगणार. आमच्या बायकांचं ना ते खास गुपित आहे. हो का? नवऱ्याच्या मूडचा रडार बायकोच्या हृदयात तिच्या न कळत ही अगदी नेमका फिट बसलेला असतो. बापरे. पती महाशय, घ्या गरमा गरम कॉफी. छान 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 छान. खुश दिसतेस गास. दिल खुलास आनंद, प्रसन्न चित्त, प्रेम रसानं चिंब, मिठास बोललं आणि हे छान उमललेलं हसरं मुखकमल. अमिता, काही खास कारण? येस, हे बघ. काय ग? हे कसलं एनवलप? काय आहे सांग ना. अरे उघडून तरी बघ. अगं, आजच बॉसनं दिलंय. हेड ऑफिस कडून आलेली गुड न्यूज आहे ही. काय सांगतेस? माय गॉड अमिता, अरे प्रमोशन लेटर आहे हे. येस. शिवाय 3 महिन्याच्या ट्रेनिंग साठी थेट अमेरिका. येस. तेही सिएटल. ग्रेट ग्रेट यार. कॉंग्रॅच्युलेशन्स अमिता, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू पतिदेव. हे बरं, तुला माहिती आहे ना, सिएटलला रेन सिटी म्हणतात. वर्षातले 6 महिने चिंब भिजवणारा पाऊस असतो तिकडे. तुला पावसात भिजायला आवडतं हे तुझ्या हेड ऑफिसला कोणी सांगितलं ग? नाही, प्रमोशन आणि स्टे ॲट सिएटल, डबल सेलिब्रेशन झालं पाहिजे. चलो, आज का डिनर बाहर. ओके? येस, बिलकुल डन. ए बरं, ते जाऊ दे, तुला निघायचंय कधी? 3 दिवसांनी. कंपनीने तिकीट्सही पाठवले तर का. ओके, आता हे 3 दिवस इतकी मजा करू की त्या सिएटलच्या पावसालाही लाज वाटेल. तू पण ना. चला. हॅलो सुशील. हा बोल ना. सिएटलला पोहोचले रे. पोहोचलीस? आणि इथे ना, हो, इथे सकाळचे 9 वाजलेत बरं का. आणि इथं रात्रीचे 11:30. इंडिया इज 12.5 hours अहेड. ए बरं, मला सांग ना, हॉटेल कसं आहे? सुशील, काय सांगू तुला, खूप मस्त आहे रे. खिडकी उघडल्यानंतर ना दिसणारा व्ह्यू, हा काय सुपर्ब आहे. काय सांगतेस? ए बरं, आणि हवा कशी आहे तिकडची? तू मफलर सोबत ठेवलायस का? हो रे, न ठेवून सांगते कोणाला. बरं गेलं. सगळीकडे एकदम थंड थंड आहे बघ. आणि हातात काय असेल सांग बघू माझ्या आत्ता? काय ग? मग ऑफ हॉट कॉफी. अरे वा. आणि सुशील ऐक ना. हा बोल ना. हे बघ, उद्या सकाळी ना 9 वाजता ट्रेनिंग स्टार्ट होतंय. ओके. थेट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. मी उद्या पुन्हा फोन करेन बरं का तुला. हो ठीक आहे. आणि हे बघ ऐक, कितीही बिझी शेड्यूल असलं ना, कितीही, मुद्दाम वेळ काढून सिएटल तेवढं बघून घे. हो रे, प्रयत्न करीन नक्कीच. आणि बरं ते जाऊ दे, ते मेन गेट दुरुस्तीला एक माणूस येणार होता, आला का तू? नाही ना, पण आपण न बोलवता घर मालक मात्र नेमका टपकला.
यार अमिताभ, बहुत बड़ी प्रॉब्लेम हो गई यार. प्रॉब्लेम कसला रे? अगं 1 आठवड्याच्या आत घर खाली करायची नोटीस देऊन गेलाय. काय? हा. नॉनसेन्स. असं अरे असं अचानक बघ ना. त्याला रिक्वेस्ट करून मुदत नाही का रे वाढवून घ्यायची? अगं पण रिक्वेस्ट केली, हात जोडले, पण नाही ऐकलं त्याने. त्याच्या नातीला म्हणे इथं कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली, त्यामुळे त्याची मुलगीही लेकीबरोबर इथेच राहायला येणार आहे. हाय रे, आता काय करायचं रे? आता काय करणार, दुसरं नवीन जागा बघायची. आता त्यासाठी एखादा प्रॉपर्टी डीलर शोधायला पाहिजे. बघ ना यार, मी नेमकी तिथं नाहीये आणि तुला एकट्याला सगळं करावं लागतंय. खूप गिल्टी वाटतंय रे. आय एम सो सॉरी सुशील. प्लीज प्लीज डोंट वरी, मी आहे ना. अगं मी करेन मॅनेज अमिता. तू तू ट्रेनिंगकडे कॉन्सन्ट्रेट कर. ओके? हो हा हो. पण मला लगेच कळव. हो. काय होतं ते लगेच कळव. आणि प्लीज ऐक, हं. कुठलीही जागा घाईघाईने फायनल करू नको. अगं मुख्य म्हणजे आपल्याला बघ ऐक, मुख्य म्हणजे आपल्याला शांत, कसलाही गोंधळ, त्रास, गैरसोय नसलेली जागा हवी आहे. लक्षात आहे ना? ऑफकोर्स यार. आता हे तू मला सांगायला हवंय का? मला सांग. बरं बघ, ठीक आहे, ते जाऊ दे सगळं. तू काळजी घे. बाय. ओके ओके. बाय बाय सुशील. बाय. इतकी पायपीट करून एकही जागा मनासारखी मिळालेली नाहीये. सगळी घरं हरवलीत की काय असंच वाटतंय. अरे हे काय, एक प्रेमी मकान का मसिहा. प्रॉपर्टी डीलरचं खोपटं दिसतंय. देव अचानक प्रसन्नच झाला म्हणायचं. ग्रेट. जणू काही साक्षात देवच मसिहा बनून इथं आलाय असंच वाटतंय. आज जाऊन बघूया तरी खरंच देवदूत आहे की नाही ते. मसिहा आपणच का? आइए आइए, तशरीफ रखिए, बाबाजी की जय हो. आइए. मी एक गरीब सेवक आपला. माझं नाव प्रेमी. सेवाधर्म माझ्या नावातच आहे. तसं सगळे मला प्रेमी सेवकच म्हणून ओळखतात. बरं. आप बैठे तो सही. हां. बोलो, क्या सेवा करू आपकी? थँक्यू प्रेमीजी. मी सुशील एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो. इथे जवळपास कुठे 3 BHKचा चांगला फ्लॅट असेल तर रेंटल बेसिसवर हवा आहे. आपण प्लीज काही मदत करू शकाल का? बाबाजी की कृपा नहीं तो और क्या. सुशील जी, हां. अगदी सही वक्त पर आला आहात आपण. वा. एक फ्लॅट आहे, आवडेल तुम्हाला. जय बाबाजी की. लेकिन क्या बाबाजी? सॉरी प्रेमीजी. तुम्ही शादीशुदा आहात की? म्हणजे या सोसायटीमध्ये शादीशुदा असाल तरच फ्लॅट दिला जातो, किसी कुआरो को नहीं. अहो एवढंच ना. अहो मी शादीशुदाच आहे. बर. पण या 3 महिन्यांपुरता टेम्पररी बॅचलर पण. वाह, क्या बात है. बाबाजी की जय हो. शादीशुदा आणि बॅचलर दोनों एक साथ, हे ड्युएल सिम सारखंच म्हणायचं. पहिली लग्नानंतर लगेच सोडून गेली का? हां. आजकाल जमानाही बदल गया आहे. सगळीकडे हेच चाललंय. हरकत नाही, 3 महिन्यांनी दुसरी शादी होणार आहे ना. हो काय बोलताय तुम्ही? मग नो प्रॉब्लेम. शादी झाली की मगच या. आता त्यात काय, माझी तर 3री शादी झाली. सब ठीक होगा. जय बाबाजी की. अपना तो फंडा अलग ही है. तू नहीं तो और सही, और नहीं तो और सही. बहुत लंबी है जमीन, मिलेंगे लाख हसी. इस जमाने में सनम तू अकेली तो नहीं. वाह वाह प्रेमीजी वाह. नाही शेर बहुत बढिया आहे. अहो पण माझं तसं काहीच नाहीये. हा अहो मी खरंच शादीशुदा आहे. बर. माझी बायको आहे ना, ती 3 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी US ला गेली आहे, म्हणून टेम्पररी बॅचलर, और कुछ नहीं. मैरिज सर्टिफिकेट है? जी है.
त्याची कॉपी ॲग्रीमेंट बरोबर जोडावी लागेल. नो प्रॉब्लेम. घर भाडं 20,000, 3 महिन्यांची सिक्युरिटी और ॲडव्हान्स 10,000. आणखी काही? जय बाबाजी, फ्लैट 1 नंबर है, देखना चाहोगे? जय बाबाजी, चलिए. आइए. हा साधा सुद्धा फ्लॅट नाही आहे जनाब. लॉटरी लागली तुम्हाला. आहात कुठं? वाह. या मालवीय नगरमध्ये असा फ्लॅट इतका प्रशस्त, हवेशीर, ईस्ट फेसिंग 25,000 से कम रेट में मिलेगा ही नहीं. थोड़ी सी भी गुंजाइश नहीं? बिल्कुल नहीं. जय बाबाजी की. प्राइम लोकेशन है. ईस्ट फेसिंग बोले तो फ्री सनलाइट. ही जागा म्हणजे चोख सोना आहे जनाब. आज आला आहात म्हणून मिळतोय, उद्याचा भरवसा नाही. आपकी प्रेम सेवा मंजूर है प्रेमी जी. हे 10,000 रुपये, आधार आणि पॅनची कॉपी. ठीक आहे. हां, ॲग्रीमेंट मी उद्याच साईन करतो. ये हुई ना बात. जय बाबाजी की. जय बाबाजी की. जस्ट अ मिनिट. हां, हे बघा, आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. बोला. बाकी सगळं ठीक आहे, पण आम्हाला दोघांनाही कसलाच डिस्टर्ब नकोय. आम्हाला शोर शराबा बिलकुल आवडत नाही. क्या बात करते हो? शोर शराबा और इस सोसाइटी में इम्पॉसिबल. एक ही बात बोलता हूँ, यकीन मानिए, तुमच्या या फ्लॅटमध्ये बॉम्ब जरी फोडलात ना तरी बाहेर कुणालाही कणभर सुद्धा आवाज ऐकू येणार नाही. काय सांगताय? इथे एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. वा. सारं कसं शांत शांत. जय बाबाजी की. और कुछ? उद्या भेटू संध्याकाळी ठीक 7 वाजता. बिल्कुल. इस फ्लैट की चाबी भी तैयार रखता हूँ. हाथों हाथ शिफ्टिंग ही करून टाका. जय बाबाजी की. प्रेमी जी, आप सचमुच मकान के मसीहा हो. जय बाबाजी की. जय बाबाजी की. सुशील, काय सांगतोस काय? थँक गॉड, घराचा प्रश्न सुटला बाबा एकदाचा. हो ना. गेले 2 दिवस आवरावरी, पॅकिंग, शिफ्टिंग कसं केलंस रे सगळं? दमलास ना राजा खूप. घराचं शिफ्टिंग अमिता, खरंच सांगतो नको वाटतं ग. पण ठीक आहे, हरकत नाही. सगळं सामान लावून झालं एकदाच, आणि हुश्य करून आत्ता कुठं टेकलोय बघ. तुला सांगतो, आता बेडवर पाठ टेकायचा अवकाश आहे. झोप माझीच वाट बघते. बरं ठीक आहे, ते जाऊ दे. तू ऑफिससाठी बाहेर पडलीस का? हो रे, हे काय निघतच होते मी. बरोबर. चल चल, तू झोप बरं शांत. उद्या बोलू आपण. ओके, गुड नाईट. गुड नाईट, टेक केअर. कोण आहे यार? कोण आहे? इतक्या सकाळी सकाळी कोण येतं? शिट. येस. गुड मॉर्निंग बेटा. हां, गुड मॉर्निंग. आपण कोण? बेटा, मी सुषमा. तो कोपऱ्यातला फ्लॅट दिसतोय ना, तो माझा. ओके. अजून झोपला होतास का रे? तुम्हा तरुण मुलांची हीच वाईट खोड आहे. रात्री उशिरापर्यंत जागायचं आणि सकाळी अस्सल ओळत पडायचं. मला एक सांगशील का, तू सकाळचा उगवता सूर्य पाहून किती दिवस झाले ते? काय? पाहायला नसशीलच तर सांगता कसं येईल? असू दे. तुझी बायको कुठं दिसत नाही बरं? अहो, ते 3 महिन्यांसाठी अमेरिकेला गेली. ओके, येऊ मी आता? तरीच अजून तू चहा प्यायलाच नसशील ना? हो, नाही प्यालो मी, पण घेईन मी. हां, हे बघा, मला ना आता जरा. आता माझी वाट अडवून तू दारात असाच उभा राहणार आहेस का? हां, चल हो बाजूला. एक ते बघ, ते तुझं किचन. अहो, तुम्ही. तू फ्रेश हो, तोवर मी तुझ्यासाठी मस्तपैकी गरमागरम चहा करते. छे, ओ हे बघा. अहो, भलतंच काय? 1 मिनिट थांबा ना. मी ऐका तुझं काही ऐकणार नाही. अरे यार.
चहा व्हायला किती वेळ लागतो बरं? अहो पण मी हा तुझा फ्लॅट ना बेटा खूप दिवसांपासून रिकामाच होता. अच्छा. मी रोज बंद दारावरून जायचे ना तेव्हा नेहमी हेच म्हणत असायचे, अहो शेजारी तुम्ही कधी येणार? आणि तू आलाच बघ. ओके. मी भरवून पावले. मी ना रात्रीही एकदा आले होते रे, पण लाईट बंद बघून परत गेले. ओके. काम नव्हतं काही, हे सगळं सांगायचं होतं. ऐका ना, बघा हे बघ, तू इथे एकटा नाही आहेस, आम्ही सगळे आहोत. काही काळजी करू नकोस. काही लागलं सवरलं तरी बेलाशक सांगत जा. ओके. संकोच करू नकोस. हा, कळलं का? शेजारीच शेजाऱ्यांच्या मदतीला येतात ना रे. मग एक्सक्यूज मी, तुम्ही ऐका ना, हे बघा मला. बोल बाबा बोल. यार पण एक लक्षात ठेव, हे तुझं एक्सक्यूज मी वगैरे मला काही चालणार नाही. साखरेचा डबा. ओ तुम्ही. हां हाच, आणि ही चायपत्ती. ऐका ना माझं, तुम्ही. तुझी बायको नक्कीच सुगरण असणार बघ, म्हणून तुलाही शिकून छान तयार केले. सगळ्या वस्तू कशा जिथल्या तिथं. म्हणून म्हणलं रे, एकदा वाटलं होतं दोघांचाही चहा घरूनच करून आणावा. आधनही ठेवलं होतं. अच्छा. मग लक्षात आलं साखरच संपली आहे. मग म्हणलं चला तुझ्या घरी येऊन इथंच चहा करून द्यावा आणि स्वतःही प्यावा. माझी साखरही वाचली आणि दूधही. असं का बघतोयस? गंमत केली रे. बरं मला सांग, साखर किती घालू? एक्सक्यूज मी, तुम्ही मला काहीतरी बोलू द्याल का प्लीज? मॅम ऐका ना. लो मॅम म्हणे. सुषमा आंटी म्हणायला कसली लाज वाटते रे. वा सुशील, वा काय शेजारी मिळालेत यार. कठीण आहे रे बाबा तुझं. हा चहा ये बैस ना. अरे तुझंच घर आहे, लाजतोयस कसला? थँक्यू. मी खूप काही करत नाही आहे. शेजाऱ्यांनी शेजाऱ्यांना मदत करायला हवीच ना रे बेटा. नाही नको, ऐका ना तुम्ही, हे बघा मला खरंच गरज नाही आहे याची. आणि आज चहा केलात ना तुम्ही, अहो खूप झालं तेवढं मला. तुम्ही आता फारच संकोच करतोस बाबा तू. पण ठीक आहे, हळूहळू रुळशील. निघू का मी आता? प्लीज. पुन्हा निवांत ये ना बेटा. अहो कशा. चल तू आता आवर तुझं. रिअली व्हेरी स्वीट बॉय. निघते रे. बाय. थँक्यू. बाय. शिट शिट. अरे देवा वाचव रे बाबा मला. काय नमुनेदार मॉडेल बनवलंयस रे बाबा हे तू. अरे कसली माणसं म्हणायची. हे असं जबरदस्तीनं दुसऱ्याच्या घरात घुसूच कसं शकतात ती. शे, सगळी सकाळ नासवून टाकली माझी. आता सगळं आवरून वेळेत ऑफिस गाठायचं म्हणजे नाश्ता बाहेर करावा लागणार. अरे ही चिपकू आंटी ना चहा बरोबर माझा वेळही गिळून बसली आहे. नॉनसेन्स. शे. मला ऑफिसमधून येऊन 2 मिनिटंही झाली नाहीयेत. या आंटीला समजलं की काय. आता तिला बाहेरच्या बाहेर थांबवायला हवं. अरे प्रायव्हसी म्हणून काही आहे की नाही यार इथे. आलो. राम राम बाबूजी. मी राम लेखावन धोबी काम करतो. अच्छा. कपडे धुवून इस्त्री करून देतो जी. बरोबर. हे बघा ठीक आहे ठीक आहे. हे बघा आत्ता कपडे द्यायचे नाही आहेत, बघूया कधीतरी. कोई बात नहीं कोई बात नहीं, वैसे ही मैं आता ही रहूंगा. ये 3 कपड़े रख दो खाली. कसले कपडे आणि मी का ठेवू? ये सामने वाले बैनर्जी बाबू के हैं. वहाँ ताला है, जब आएंगे दे देना. ओ राम लखन भैया ऐका ना. राम लखन नाही जी, राम लेखावन जी. हां तेच राम लेखावन भैया. ऐका ना, हे बघा मी त्यांना ओळखत पण नाही हो. दुसऱ्या कोणाकडे तरी ठेवा ना. बैनर्जी बाबू ने ही यहाँ रखने को कहा है. तुमची या निमित्ताने पहचान होऊन जाईल. घ्या 3 कपड्यांचे 15 रुपये दे दो. हां. अहो कपडे ठेवून घेऊन येऊ मी. पैसे त्यांच्याकडून घ्या ना, मी का द्यायचे? बाबूजी तुम्ही पण ना. आता 15 रुपयाकरता पुन्हा येऊ का मी? तुमचे पडोसीच आहेत ना ते, त्यांच्याकडून केव्हा पण घ्या.
घ्या नंतर. इथे असाच रिवाज आहे बाबूजी. हो का? काय नमुने आहेत यार इथले माणसं म्हणजे ना. हां, हे घे 15 रुपये. हा, या आता. थँक्यू बाबूजी. राम राम. चलता हूँ जी. कुठे आलो यार मी, कुठे आलो यार. आता हे बॅनर्जी बाबू कधी येणार, त्यांचे कपडे कधी नेणार, माझे 15 रुपये कधी देणार. इथं अजून बरंच काही शिकायचं आहे तुम्हाला. शेजारी आहात ना, शेजाऱ्यांची मदत करायला पाहिजे. थँक गॉड आले वाटते. हेच दिसत आहेत. चला शुभस्य शीघ्रम. हो ऐका ना बॅनर्जी बाबू. हॅलो. अरे सुशीलजी ना तुम्ही. हॅलो. 2च दिवसापूर्वी इथं शिफ्टिंग केलं ना. हो हो. नमस्ते नमस्ते. नमस्कार. आणि काय आहे, अजून मुंह दिखाई की रसम तो हुई नहीं आपकी. चलो वो काम आज राम लेखावनने करून दिलं. बोला काय म्हणताय. तेच ते रामलेखावन तुमचे कपडे देऊन गेलाय. अरे थँक्यू थँक्यू. हे घ्या, द्या हे ना घ्या. ते कपडे द्या. याचे 15 रुपये मी दिलेत. 15 रुपये ना, मिल जाएंगे. ऍडजस्ट करू ना आपण. हाँ ऍडजस्ट करू म्हणजे. अरे सुशील जी, आप बिना कपडे वाले तो नहीं हो ना. तो कधीतरी तुमच्या कपड्यांचे पैसे माझ्याकडून घेईलच ना, तेव्हा होतीलच ऍडजस्ट ऑटोमॅटिक. अरे उसमें क्या है. मी वो 15 रुपये लिहून ठेवतो. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. सुशीलजी असं नाराज होऊन कसं चालेल. सुषमा आंटी सांगत होती तुम्ही एकटेच आहात असं. भाभीजी USA गई है ना. खरंच लकी आहात तुम्ही. सुशीलजी शादीशुदा लोकांसाठी बायको 3-3 महिने दूर जाणं म्हणजे परमेश्वराचा आशीर्वादच काय. आझादीचे हे 3 महिने ऐश करो सुशीलजी, ऐश करो. सुशीलजी ऐका ना. म्हणजे काय, तुम्ही म्हणत असाल आणि जर इंटरेस्टेड असाल तर कुछ इंतजाम करेंगे. क्या बोलते हो. व्हॉट नॉनसेन्स. बैठेंगे. नॉट इंटरेस्टेड. थैंक यू. सुशील जी नाराज क्यों होते हो. चलो ठीक है चलता हूं. शेजारी आहेत ना, एक दिवस डोकं फिरवणार आहेत माझं. अरे रात्रीचे 9 वाजले आहेत, यांना दुसरे काही उद्योग आहेत की नाही. हॅलो. आय वैताग आहे यार. ए चल चल भाग या असे. अरे या सोसायटीत माकड कसं काय घुसू शकतं. वॉचमन काय झोपा काढतोय की काय. ए चल चल या असे चल. अरे अरे भैया मैं लंगूर नहीं हूँ. लंगूर का मेकअप किया है भाई. मी खरा खुरा लंगूरच वाटलो ना. अरे यार कसलीही सोंग करून भीक मागायला येणाऱ्यांना इथं येऊच कसं देतात हेच समजत नाहीये मला. शी इथं राहणं ना नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. ए चलो बहुत हो गया, चलो चलो जाओ आगे. सुशील जी तुम्हें तकलीफ हुई, माफ करो मुझे. काय फालतूपणा चाललाय. लेकिन तुम गलत समझ रहे हो. अच्छा. अहो मी भीक मागा नाही आहे सुशीलजी. मग चंद्रकांत दुबे नाव आहे माझं. अहो मुलांशी खेळत असताना एका मुलानं माझी शेपटी खेचली. बघा ना, अहो बिन शेपटीचं माकड झालोय हो मी. ही शेपटी शिवायला सुई दोरा हवा होता, तो मागायला मी इथं आलो होतो. द्या ना प्लीज. ही शेपटी शिवून टाकतो एकदाची प्लीज. म्हणून माझं दार ठोठावलं तुम्ही. रिकाम टेकडाय का हो मी. अहो माझं घर आहे हे, शिलाई केंद्र नाहीये. तुम्ही प्लीज निघा आता, निघा. ओ हो ये गुस्सा, ये तलखंदाज, वाह क्या बात है. मीही पूर्वी असाच होतो सुशीलजी. पोलीस अफसर था मैं. अच्छा. तिथं मला सगळे खडूस ऑफिसर म्हणायचे. नेहमी अगदी नेहमी असंच तुमच्यासारखा आवाज चढवून बोलायचो. रिटायर झाल्यानंतर या सोसायटीत फ्लॅट घेतला आणि इथं राहायला आलो. आपण इथंही त्याच गुरमीत राहायचो. मला मुलबाळ नव्हतं, बायको वारलेली. मी अगदी एकटा पडलो होतो. कोणाकडे जाणं नाही, येणं नाही, ना बसणं ना बोलणं. या सोसायटीतले लोकही माझ्या तिरसटपणाला घाबरून 2 हात लांब राहायचे. ऐका ना, हे तुम्ही हे सगळं मला का सांगताय. असंच का मला माहीत नाही, पण
सांगावंसं वाटलं एवढं खरं. इथं 10 नंबरच्या फ्लॅटमध्ये रघु आणि आनंदी राहतात. त्यांना भेटा एकदा, सगळा राग गळून पडेल तुमचा. अजून तुमची ओळख झाली नसेल ना, म्हणून मुद्दा म्हणून सांगतोय. अहो, त्यांना एकुलता एक मुलगा आहे, 6 वर्षांचा. राहुल नाव आहे त्याचं. इतक्या लहान वयातही तो चेस एकदम कमाल खेळतो. पाहिलं की थक्क व्हायला होतं. पुढे पुढे नक्कीच विश्वविजेताही ठरला असता तो. पण नशीब बघा ना, ल्युकेमियाचा पेशंट आहे बिचारा, ॲडव्हान्स स्टेज. फार फार तर 1.5-2 वर्षच जिवंत राहील म्हणाले डॉक्टर. कदाचित त्याहीपेक्षा कमी. आज हॅपी बर्थडे आहे त्याचा. त्याच्यासाठीच हा असा लंगूर बनवून तिथं मी धमाल करणार आहे. छान. त्याच्याशी चेस तर खेळणारच आहे आणि माकड चेष्टा करून त्याला खूप हसवणार आहे. हा त्याचा शेवटचा हॅपी बर्थडे असेल कदाचित, माहीत नाही. सुशीलजी, मी वयानं तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणून त्या अधिकाऱ्यांना आयुष्यातले कडूगोड अनुभव सांगावेसे वाटले. अच्छा. स्वतःसाठी जगणं खूप सहज सोपं असतं. तसं कुणी जगू शकतं. पण सगळ्यांसाठी, सर्वांसोबत जगण्यात खरी मजा असते. इथं या सोसायटीत आम्ही सगळे एक कुटुंब असावं तसं राहतो. मनात अपपर भावनाही, सुखदुःखातही सगळं एकत्र असतो. खरं सांगू, इथं राहायला आलो म्हणून तर मला जगण्याचा खरा अर्थ समजलाय सुशीलजी. ओके. माझं म्हणाल तर असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळच नसतो आणि त्यात मला फारसा इंटरेस्ट पण नाही आहे. काही बात नाही. काही बात नाही. आम्हा सर्वांनाच खूप दिवसांपासून वाटायचं या तुमच्या घरी कुणीतरी लवकर राहायला यावं. तुम्ही आलात. या जागेचं तुम्ही भाडं भरता म्हणजे इथं कसं राहायचं हे ठरवण्याचा अधिकार तुमचाच. थँक्यू. तुम्हाला आमच्यात फारसं मिसळावंसं असं वाटत नाही, हरकत नाही. तरीही कधीही काहीही गरज पडलीच तर आम्ही आहोत इथं हे विसरू नका. संकोच न करता कधीही मला हाक मारा, मी येईन. याच मजल्यावर मी राहतो, फ्लॅट नंबर 11. तुम्हाला तसदी दिली त्याबद्दल माफी चाहता हूँ. मी सुईदोरा शर्माजींकडून घेईन. प्लीज. बाय सुशीलजी, बाय. बाय. राहुल संग मस्ती की तैयारी क्या दुबे जी? हाँ शर्माजी, अहो मला जरा सुईदोरा द्याल का शर्माजी? अहो ही शेपटी शिवायची आहे हो मला. दुबे जी, सुई धागा कोई बड़ी बात नहीं है, आप अंदर तो आइए. सुजाता, सुई धागा लेके आना. आप आइए, आप बैठे. हाय सुशील, कसं आहेस रे? मस्त ना? बस ठीकच म्हणायचं. ऐक ना, इथे 3 महिने एकटं राहणं जीवावर आलं रे. मला हे सगळं तसंच आहे. बास, तू तर मजेत असशील. का? ही बया मग काय, ही बया 3 महिने गेली एकदाची, असंच वाटत असणार ना तुला? अजिबात नाही असं. आणि काल बघितलं मी व्हॉट्सअपवर रात्रभर ऑनलाईन होतास तू. अरे यार, ती व्हॉट्सअप चुकून सुरू राहिलं असणार आहे. बर, ती टोमॅटोची चटणी संपवलीस ना रे? ओ शिट, सॉरी. मी खरंच विसरलो. वाटलंच मला. बर ऐक ना, सोसायटी कशी आहे रे? म्हणजे शेजाऱ्यांशी ओळख वगैरे झाल्या ना की नाही अजून? कसे आहेत सगळे? या सोसायटीचं तेवढं नाव काढू नकोस. अजब प्रकरण आहे ते. अरे म्हणजे काय सांगू तुला यार, सुट्टीचा दिवस म्हणजे ना महाउत्सव असतो यांचा. महाउत्सव. विचित्र आहेत सगळे खरंच. मला कधी कधी इथून पळून जावं असं वाटतं. काय? अमिता, खूप बोर झालो यार मी. आय नो रे. पोरांचा गोंगाट ना विचारू नकोस. पर मोठ्यांनाही मॅनर्स कशाशी खातात हेही माहिती नाहीये. इथं कुणीही कुणाचाही दरवाजा वेळी अवेळी कधीही ठोठावू शकतं.
अगं नेहमीचं बोलणं सुद्धा कर्कश आवाजात, एकदम वरची पट्टी. कान किटलेत माझे. बर, कुणाचंही पोर कुणाच्याही घरात कधीही घुसू शकतं आणि त्याला कुणीही काहीही खायला देतं. कशाचा पोच म्हणून नाही. कसं मग काय. बर, कसं कुठं आणि काय बोलावं बोलू नये असले मॅनर्स नाहीच आहे तिकडे. त्या साहनी साहेबांची बायको वर्माजींच्या घरी भरल्या भेंडीची भाजी द्यायला काय जाते आणि तिकडं वर्माजींची बायको बेसनाचे लाडू घेऊन आणखी कोणाकडे धावत सुटते. बरं, माणसांचं हे असं. आणि तिकडे बॅनर्जींचं कुत्रं तर शेजार पाजाऱ्यांच्या पोराशी छान मजेत खेळत असतं. कधी एखाद्या गोष्टीवरून कुण्या दोघांमध्ये कुरबुर सुरू झाली ना की भांडण मिटवायला शर्यत लावल्यासारखी तिकडे धाव घेतात. बरं, आज तर हाईट झाली अमिता, आज हाईट झाली. पहाटे 5:30 वाजता, किती 5:30 वाजता आपल्या दारावरची बेल वाजायला लागली. बरं, धडपडत उठून दार उघडलं तर दारात जवळच्या फ्लॅटमधले सिंग साहेब हसऱ्या चेहऱ्याने उभे. कशासाठी विचार? मॉर्निंग वॉकला येता का म्हणे. बरं, हे असं म्हणत ताटकळतच उभे आहेत माझ्यासमोर. असं संताप आला होता ना अमिता, तुला सांगतो मी शिवीच हसडणार होतो. काय कूल डाऊन? अरे जायचं तर जाईन ना मी एकटा, तुम्हाला काय पडले त्याचं? आणि एक गोष्ट अद्भुतच आहे ते, अद्भुत. सगळ्यांना सगळेजण ओळखतात. आणि किती? नाव, पत्ता, मुलांची नावं, त्यांची वय, त्यांच्या जन्मतारखा, आवडीनिवडी सगळं सगळ्यांना माहिती असतं. अरे प्रायव्हसी नावाची गोष्टच नाही आहे यार इथे. आम्ही तर तुला सांगतो, मुंबईतल्या चाळकऱ्यांसारखी अवस्था आहे या सगळ्यांची. यार प्रॉपर लखनौत खरंच खूप मजेत होतो आपण. मला असंच वाटत राहतं काय कुठून दुर्बुद्धी सुचली आणि इथे या लांब मालवीय नगरमध्ये येऊन पडलो ना, असंच वाटतंय मला. आम्ही तर यार कंटाळा आला यार मला. सुशील, हे बघ, फक्त 10 दिवस राहिलेत बरं का. मी येतेच तिथे. ओके, ये यार. तोवर ओढून काढ बाबा कसं तरी. म्हणजे मी आले की नाही, आपण नवीन जागा शोधू लगेच. अर्थात. तू हवं तर सामानाची बांधाबांध करायला लागत, कितीही पैसे लागले तरी चालेल, पण आपण आता त्याच जागेत राहायचं नाही. अजिबात नाही. नाहीच, राहायचंच नाहीये मला इकडे. आणि मी उद्यापासून पॅकिंग सुरू करतो. तू प्लीज ये लवकर यार, प्लीज अमिता. हॅलो, सुषमा आंटी. हा बोला दुबेजी. अहो, ते सुशीलनं ऍक्सिडेंट नंतर बेशुद्ध होण्यापूर्वी सोसायटीचं नाव घेतलं होतं ना, ते बरं झालं बघा. अहो, पोलीसवाला चौकशीला आला होता ना, तेव्हा सुशीलचं नाव आणि वर्णन सांगितलं म्हणून आपल्याला समजलं तरी. थँक गॉड. दुबेजी, सुशील कसा आहे आणि कुठे येतो आता? तो सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे म्हणे. मी हेच सांगायला फोन केला होता. हे भगवान, बिचारा सुशील. मला आता स्वस्त बसून चालणार नाही, मला निघायलाच हवं. हो, पण आधी मी सगळ्यांना कळवते आणि लगेच निघते. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके. हॅलो हॅलो, कोण? सुशील? अरे हा वेगळाच नंबर दिसतो. कुणाचा हा? तुझा फोन कुठे आहे? सुशील, अरे गेले 3 दिवस झाला मी फोन ट्राय करतेय सुशील. स्विच ऑफ लागतो तुझा फोन. तू ठीक आहेस ना सुशील? हो, मी आता ठीक आहे. आता म्हणजे काय झालंय? मला सगळं खरं खरं सांग ना सुशील, काय झालं प्लीज. अमिता, माझा ऍक्सिडेंट झाला होता. काय ऍक्सिडेंट? काय सांगतोस?
लास्ट संडे मी ते रोड क्रॉस करत असताना कारने उडवलं मला. हो माय गॉड, खूप खूप लागला का रे? बघ तू लगेच फोन तरी करायचास ना रे मला. अमिता, मी 3 दिवस बेशुद्ध होतो आणि माझा फोन तिथेच कुठेतरी पडून गेला. त्यामुळे हा नंबर शेजारच्या सुषमा आंटींचा आहे. सुशील, खूप लागलंय ना रे तुला? हो, उजवा खांदा आणि डावा पाय दोन्हीलाही प्लॅस्टर आहे. तू हे बघ, हे बघ सुशील, मी येते लगेच. ओके, परवा रात्रीच्या फ्लाईटने मी निघतीये. सुशील, काय होऊन बसलं रे? अगं तू अशा अवस्थेत तू एकटं कसं मॅनेज करशील? हॅलो, अगं तो एकटा नाहीये इथं, आम्ही सगळी त्याच्यासोबत आहोत. तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, आता संकट टळलंय. सुशील एकदम ठीक आहे. हे बघ बेटी, जोपर्यंत तू इथं पोहोचत नाहीस ना, तोवर तुझ्या हजबंडला आम्ही अगदी फुलासारखं जपू. हां, तू एकदम काळजी नको करू. ओके? गॉड ब्लेस यू ऑल आंटी. थँक्यू सो मच. वेलकम होम अमिता, वेलकम होम. थँक्यू बॅनर्जी साहेब. ये बेटी अमिता. तुम्ही सुषमा आंटी का? हो. हा, आणि अमिता, हा, मी दुबे. ओ, नमस्ते दुबेजी. नमस्ते. खरंच म्हणजे तुम्हा सगळ्यांचे आभार कसे व्यक्त करायचे मला कळतच नाहीये. माझ्याकडे शब्दच नाही आहेत. काय बोलू मी? तुम्ही सगळे खरंच खूप ग्रेट आहात. थँक्स टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. अगं बेटी, आभार कसले मानतेस? या सोसायटीची लाईफस्टाईलच आहे ही. अगं सुशील फक्त आमचा शेजारी नाही आहे, तो आमचा फॅमिली मेंबरच आहे. चलो भाई चलो. आत्तापर्यंत आपण त्याला एकटं सोडलेलं नव्हतं, पण आता त्याची हक्काची हे नस आली आहे ना. चलो दुल्हा दुल्हन को अब अकेला छोड़ देते हैं. चलो. हां अमिताजी, तुम्हा दोघांना मी एकटं सोडतोय, पण काय? अहो, याचा खांदा आणि हात दोन्ही फ्रॅक्चर आहेत. डॉक्टरांनी सांगितलंय अजून 4 आठवडे सुशील को गले मिलाना मना है. सो बी केअरफुल अमिता. चलो भाई चलो. सुशील, खरंच मी खूप घाबरून गेले होते रे. मला तर काय झालं हे शुद्धीवर आल्यानंतरच समजलं. बॅनर्जी बाबू आणि दुबेजींनी लगेच हॉस्पिटलकडे धाव घेतली होती. सुषमा आंटी आणि बाकी सगळेही पाठोपाठ आलेच. हो ना. अमिता, अगं सुरुवातीचा हॉस्पिटलचा सगळा खर्च या लोकांनीच केलाय. ग्रेट. आणि 24 तास कोणी ना कोणीतरी माझ्या सोबतीला असायचंच. अगं डिस्चार्ज मिळाल्यानंतर या लोकांनीच मला घरी आणलं. आणि तेव्हापासून आत्ता तू येईपर्यंत या लोकांनी मला एक क्षणही एकटं राहू दिलं नव्हतं. अगं खरंच रे, किती ग्रेट आहेत सगळे. परवा दिवशी बॅनर्जी बाबूंचा बर्थडे केकही इथे माझ्यासमोर सगळ्यांच्या उपस्थितीत कापला होता. वाव. आणि रात्री 1 वाजेपर्यंत सगळे इथेच होते. हां, सगळेजण वुमेन्स वर्ल्ड कप फायनल बघत इथेच थांबले होते. ग्रेट. मी सुरुवातीला म्हटलं होतं सगळ्यांना की मी एखादा हेल्पर ठेवून घेतो, तुम्ही
खरंच एवढा त्रास नका करून घेऊ. मग किती वेळा विनवून सांगितलं, पण सुषमा आंटी खूपच नाराज झाल्या होत्या अगं. सगळं कोण कधी काय काय बनवत होतं मला पत्ताच लागू देत नव्हते. पण एक म्हणजे माझा रोजचा नाश्ता, जेवण, चहा, खाणं सगळं वेळेत सर्व व्हायचं मला. बापरे. आणि इथली आपल्या घराची स्वच्छता, केरवारे, कपडे धुण्यापासून सगळी कामं अगदी शिस्तीत सुरू असायची. काय सांगतोस? अमिता, आज हे सगळं सांगताना एखाद्या परिकथेसारखं वाटतंय, पण अगं मी हे सगळं स्वतः अनुभवलंय. सतत कोणी ना कोणी सोबतीला थांबायचं माझ्या. बापरे. खरंच अजब माणसं आहे ती. अहो शेजारी तुम्ही कधी येणार हे असं म्हणत प्रत्येक वेळी नव्या शेजाऱ्याची आतुरतेनं वाट पाहणारी अजब माणसं. खरंच अजब नाही तर काय रे. आणि आपण मात्र कसा विचार करत होतो ना रे त्या सगळ्यांबद्दल. आणि ही माणसं बघ, शेजारीच शेजाऱ्याच्या उपयोगी पडतो असं म्हणतात ना रे. खरं. पण त्याचा खरा अर्थ या ॲक्सिडेंटने आपल्याला समजून सांगितला बघ सुशील. अरे मी विसरलेच होते रे. जस्ट मिनिट. आधी एक महत्वाचं काम मला उरकायचंय. आलेच मी लगेच. अगं पण कसलं महत्वाचं काम? हे घर सोडायचं म्हणून तू शिफ्टिंगसाठी निम्मी शिम्मी जी पॅकिंग करून ठेवली आहेस ना, ती आधी मला अनपॅक करू दे. आपण आता ही सोसायटी सोडून कुठंही जाणार नाही आहोत, हो ना? हो अमिता, आता जगायचं ते सगळ्यांसोबत आणि सगळ्यांसाठी. येस. शेजार धर्म, पडोसी तुम कब आओगे या कमलकुमार वर्मा लिखित मूळ हिंदी नभोनाट्याचं मराठी रूपांतर आपण ऐकलत. मराठी अनुवाद अरविंद लिमये. यातील भूमिका आणि कलावंत: अमिता भाग्यश्री तांबवेकर, सुशील अनुप बेलवलकर, प्रेमी प्रभाकर गुरव, सुषमा आंटी राजश्री कुलकर्णी, राम लेखावन श्रीनिवास जरंडीकर, बॅनर्जी प्रशांत जगताप, दुबेजी सचिन कुलकर्णी, शर्माजी मुक्सित मुजावर आणि सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.